शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी संदीप जाधव पाटील, बनाना हाऊस टिश्यू कल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये मी तुमचं स्वागत करतोय. महाराष्ट्रातील खानदेश हा असा एक केळी उत्पादनामधला प्रदेश आहे किंवा भूगोलाच्या पुस्तकात केळी म्हणलं तर जळगाव हे नाव एक काय म्हणू समानार्थी शब्दांनी वापरलं जातं. तिथलेच हे शेतकरी आहेत. जिल्हा आहे जळगाव, तालुका आहे जामनेर आणि गाव आहे हिवरखेडे बुद्रुक. तिथलं नाव काय तुमचं? प्रमोद युवराज महाजन. प्रमोद युवराज महाजन हे शेतकरी आहेत आणि साधारणतः आज 10 महिने पूर्ण होतं त्या बागेला. अजून 1 महिन्याभरात हार्वेस्टिंग होईल. या 8-10 महिन्यात काय प्रयत्न केलेले आहेत, काय अडचणी आल्या होत्या, या सगळ्या विषयीची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे. तुमचं नाव आणि आपल्याकडे एकूण क्षेत्र किती तेवढं सांगा. प्रमोद युवराज महाजन. माझ्याकडे इथे 10 एकर क्षेत्र आहे. 10 एकर आहे एकूण सगळं क्षेत्र? नाही, टोटल 13 एकर क्षेत्र आहे. 13 मध्ये आजच्या घडीला कुठली कुठली पिकं आहेत तुमच्याकडे? इथे काय 42 मला इथे केळी लावलेली इथे. बाकी क्षेत्र लिंबू आहे. 2 एकर लिंबू आहे. लिंबू हो, लेमन. हा. बाकी पुढील बागा लागण्यासाठी क्षेत्र सोडलेलं आहे. बाकी मग हे असं बाकी 2.5 एकर तिकडे मी केळी लावलेली आहे मार्च महिन्याची. बरं. हा. म्हणजे बाकी भुसार पिकं घेत नाही का तुम्ही? नाही, भुसार पिकं नाही. म्हणजे तूर म्हणा, कापूस? तूर घेत होतो. तूर मध्ये बदल केला, केळी लावायची आता यावर्षी. आता एकूण सगळी ह्या 13 एकरापैकी किती एकरावरती केळीचं उत्पादन घेता तुम्ही? किती एकर आहे आता चालू? आता चालू इथे सगळे मिळून केळी 2.5 एकर इथे, तिकडे दुसरीकडे 2.5 एकर लावलेली मार्च महिन्यामध्ये. म्हणजे जवळजवळ 5 एकर आहे. 5 एकर केळी. बाकीचे नवीन तयारी आणि लिंबू आहे. हो. लिंबू किती वर्षाचे? लिंबू माझे 10 वर्षाचे. 10 वर्ष? हो. म्हणजे 10 वर्षापासून उत्पन्न चालू आहे हो, का? नाही, चालू आहे 10 वर्ष. 10 वर्ष झाले. हो. एकदम. आणि एकूण किती रोप आहेत ते लिंबाचे? लिंबूचे 240 रुपये. किती एकरामध्ये ते? 2 एकर. 2 एकरामध्ये फक्त 240 लिंबू? हा. म्हणजे खूप मोठे झाड आहेत का मध्ये? हो. तर क्रॉपिंग पॅटर्न बघितला तर बागायती पिकं आहे. आणि पाण्याच्या ह्याला काय अडचण तुम्हाला? धरणावरून पाणी पाईपलाईन आणलेली, बोर आहे. एवढं सगळं 12-15 एकर त्यावर होते. आता नवीन क्षेत्र केलेलं आहे. तर ही जी क्षेत्र आहे तर ह्या क्षेत्रात केळी लागवड करण्यापूर्वी काय होतं, कुठलं पीक काढलं आणि कसं कसं क्षेत्र तयार, काय मेहनत केली जमिनीची ते सांगा. पुढे इथे पाणी नव्हते, नंतर बोर केले. नाही, ते झालं. पण पीक तूर लावलेली होती इथे. तूर कधी काढली आणि कसं कसं केलं सांगा. तूर काढली मागच्या वर्षी तूर होती. ते क्षेत्र पडू दिलं, मग केळी लावायला सुरुवात केली. क्षेत्र म्हणजे जमिनीला जरा नागरटी वगैरे केलं, रोटर मारला, बेडवर लावलेली, बेड सोडले. ऑक्टोबर मध्ये लागवड केलेली. आणि शेणखताचा वापर किती केला आहे 2.5 एकराला? 10 टाकल्या शेणखत टाकलेलं आहे. सुरुवातीला टाकले का नंतर रोपं लावल्यावर कसं टाकलं? नाही, सुरुवातीला टाकलं, मग नागरट केली, मग रोट मारून सऱ्या पाडल्या, बेड पाडले आणि मग रोपांची लागवड केली. तर एक 10 ट्रॉली म्हणतात. 10 ट्रॉली शेणखत टाकलेलं आहे. रासायनिक खताचे डोस किती झालेले? मी 2 डोस केले, बाकी फर्टिलायझर चालू आहे ड्रेपमध्ये. हो, ड्रेपमध्ये. आणि ह्याच्यावर काय घडावर किती वेळा फवारणी मारली असते? घडावर 3 वेळा फवारणी मारली. मी साधारणतः 2 भेसळ डोस ड्रिपचं शेड्यूल आहे 10-15 दिवसाच्या अंतराने चालू असेल तुमचं? 8 दिवसाच्या अंतराने. आणि काही फवारणी. तर ह्या बागेला आत्तापर्यंत रोपाचा, खताचा, फवारणीचा पर्यंत एक समग्र किती खर्च आला असेल? 50 ते 60 रुपयापर्यंत खर्च. 60 रुपये. हो. म्हणजे ह्यात काय काय पकडता तुम्ही? रोपापासून रोपाची किंमत हो, आणि बाकी त्याला केलेले औषधाचा खर्च 60 रुपये. म्हणजे साधारणतः 4000 रुपये. तर 6 चोक 24 म्हणजे 2-2.5 लाख रुपयापर्यंत खर्च आला. म्हणजे एकरी 1 लाख रुपये प्रमाणे 2.5 एकर क्षेत्र आहे. 2.5-1 लाख रुपयापर्यंत खर्च आला असला अजून एक 10-20 हजार रुपये होईल, जाईल ना, किंवा जास्त आहे? बस एक 10-20 हजार रुपये आणखी होईल. आता काय फुगवणच बाकी आणि 1च महिना बाकी आहे अजून. हो. तर एक अंदाजे तुम्हाला इथं काय शूटिंग काढतोय म्हणून नाही, पण ॲव्हरेज आता सध्या हा कितीची रास बसेल तुम्हाला ह्या वर्षी असं वाटतं? म्हणजे जे काय आहे ते कमी बसत असली, कमी आपल्याला काय असं म्हणजे शूटिंग काढतो आपण 20 पर्यंत यायला पाहिजे. 20 पर्यंत सध्या. हो. एक साधारणतः किती टन माल अपेक्षित आहे एवढ्यातनं 42 रोपामध्ये? 600-700 क्विंटल. आणि एक अंदाजे पैशातलं जरी उत्पन्न म्हणलं तर किती
हजाराचा लाखाचा होईल 9 ते 10 लाखापर्यंत. आणि आपला खर्च वजा जाऊन हो. का सोडून नाही सोड, खर्च वजा धरून. धरून हं. हे 9 ते 10 लाख रुपयेपर्यंतची बाग हो. करायची. आणि ह्याची दुर्री बिर्री तुम्ही काय पकडत नाही दुरी वगैरे. मग आता ह्याचं काय करणार तुम्ही पुढं तिथे दुसरं पीक घेणार, काढून टाकणार. काढूनच टाकायचं हो. आणि काय करायचं त्याच्यावर परत? म्हणजे दुसरं छोटं पीक घ्या. हा छोटा पीक घेणार. तर खानदेशमध्ये जवळजवळ दुर्री हा विषय नाही. नाहीच आहे, बऱ्यापैकी नाहीच घेत, नवीनच लागवड. आमच्याकडे काय होतं, ठेवलं पण तर झाडाची पड चालू होऊन जाते. आपण झाड काटायला लागतो ना तेव्हा फळं पडायला लागून जातात. तो टेम्परेचरचा विषय सोडा, जास्त टेम्परेचर असल्यामुळे पण होऊ शकतं तसं. कारण जर झाड पडते तर ह्या खोटातलं ज्यावेळी जोपर्यंत पाणी कमी होत नाही तोपर्यंत झाड पिचकू शकत नाही, पडू शकत नाही, हा विषय. तुमच्याकडे तो जो विषय की दुर्रीला थोडंसं वातावरण हे राहणार, हा. अशी सावली राहणार नाही, नाही. आत ऊन पडणार, ऊन ह्याच्यावर डायरेक्ट पडणार, डिहायड्रेशन होणार, शरीरातलं पाणी जसं लवकर कमी झालं हा. तर कोरडापणा येतो, तसा कोरडापणा आला की ठीक आहे ना. त्यामुळे पण कदाचित जास्त काही भागात शेतकऱ्यांनी प्रयत्न पण करून बघितले असते, करून पाहिले आम्ही. काय एवढं हे होत. हा. त्यामुळे दुर्रीचा विषय नाही किंवा तिर्रीचा पण विषय नाही, फक्त लागवड आणि ही सगळ्या गोष्टी. तर एक जनरल चांगलं खताचं पाण्याचं व्यवस्थापन जे शेतकरी करतात किंवा अशा काही पद्धतीनं जे शेतकरी नियोजन करतात त्यांना एक चांगलं उत्पादन केळी पिकातनं मिळायला काय अडचण नाही. त्याचं हे उदाहरण आहे खानदेश जिल्हा जळगाव, तालुका जामनेर आणि गाव हिवरखेड.